भारताची अनुभवी खेळाडू पी.व्ही. सिंधू हिला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीत निराशेचा सामना करावा लागला. चीन तैपेईच्या वेन ची सू हिने सिंधूचा कडवा संघर्ष 3 गेममध्ये मोडून काढला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. वेन ची सू हिने पहिला गेम 21-15 असा आपल्या नावावर केला. मात्र अनुभवी खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन केलं. तिने हा गेम 21-15 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताचा सुपरस्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री आज आपला अखेरचा सामना खेळत आहे. विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत कुवेत विरुद्ध हा सामना होत आहे. माझी निवृत्ती महत्त्वाची नाही तर देशासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे, असं मत छेत्रीने या सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केलं. मात्र या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा तिसऱ्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित असणार आहे. काल भारत आणि आयर्लंड संघात न्यूयॉर्कला सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय संपादन करत स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात केली आहे. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माचेही मोलाचे योगदान राहिले. त्याने या सामन्यात 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. रोहित शर्माने या खेळीदरम्यान 3 षटकार मारल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 600 षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरलाय. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात काल सामना झाला. न्यूयॉर्कला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात केली. मात्र या सामन्यात आयर्लंडने भारतासमोर 97 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं आणि हे लक्ष्य भारताने 12.2 षटकात 2 बाद 97 धावा करत पूर्ण केलंय. आज T20 वर्ल्ड कप 2024चा 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोस येथे खेळला गेला. कांगारू संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला आणि या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमावून 164 धावा पूर्ण केल्या. मात्र 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान संघाला 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 125 धावाच करता आल्या. T20 विश्वचषक 2024 मधील 9वा सामना युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळवला गेला. कमी धावसंख्या असलेला हा सामना प्रेक्षणीय ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ अवघ्या 77 धावांमध्ये गारद झाला. मात्र 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाने 18.1 षटकात 7 बाद 78 धावा करून T20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजय मिळवला. आव्हान छोटे होते पण रंगतदार झालेल्या या सामन्यामध्ये अखेर युगांडाला यश मिळाले. मागील T20 विश्वकरंडकात उपविजेता ठरलेला पाकिस्तानचा क्रिकेट संघ यंदाच्या T20 विश्वकरंडकातील अ गटातील सलामीच्या लढतीत यजमान अमेरिकन संघाचा सामना करणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाला भिन्न परिस्थितीमधून जावे लागले आहे. विपरीत परिस्थितीमधून सावरत पाकिस्तानला फॉर्ममध्ये असलेल्या अमेरिकेचा सामना करायचा आहे. अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर दमदार विजय मिळवत आत्मविश्वास कमावला. मात्र हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. ICC T20 विश्वचषक 2024च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना ओमानशी झाला. ओमानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या खेळीच्या जोरावर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी खेळली. डेव्हिड वॉर्नरने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 27वे अर्धशतक आणि T20 क्रिकेटमधील 111वे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे वॉर्नरने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावण्यापूर्वी ॲरोन फिंचला ही मागे सोडले आहे आणि वॉर्नर आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरलाय.